जय शिवराय मित्रांनो, 3 फेब्रुवारी 2022च्या करंट बेसिकमधील लेक्चरमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण आत्मनिर्भर भारत योजना आणि मेक इन इंडिया योजना बघणार आहोत. आत्मनिर्भर भारत योजनेचे बेसिक, आत्मनिर्भर भारत योजनेतील घटक आणि मेक इन इंडिया योजना आणि योजनेची उद्दिष्टे आपण डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आत्मनिर्भर भारत योजना पंतप्रधानांनी 12 मे 2020 रोजी जाहीर केली होती. त्यात त्यांनी म्हटले होते की स्वावलंबी व लवचिक भारत निर्माण करण्यासाठी 20 लाख कोटी रुपयाचे पॅकेज त्यांनी जाहीर केले होते. ते भारताच्या GDPच्या अंदाजित 10% जवळ आहे. ते पॅकेज त्यांनी कुटीर उद्योग तसेच MSME, मजूर, मध्यम वर्ग, उद्योग यासह विविध विभागांसाठी जाहीर केले होते. आत्मनिर्भर भारत योजनेतील 5 स्तंभ आहेत, ते आपण बघूया. पहिला स्तंभ आहे अर्थव्यवस्था, दुसरा आहे पायाभूत सुविधा, तिसरा आहे प्रणाली म्हणजे सिस्टीम, चौथा आहे लोकसंख्या आणि पाचवा आहे मागणी. डिटेलमध्ये बघूया. तर पहिलं आहे अर्थव्यवस्था. आता अर्थव्यवस्थेतील वाढीव बदलाऐवजी क्वांटम जंप असणारी अर्थव्यवस्था निर्माण करणे. क्वांटम जंप म्हणजेच काय? अर्थव्यवस्थेतील अचानक वाढ किंवा वृद्धी करणे म्हणजेच क्वांटम जंप असणारी अर्थव्यवस्था म्हणतात. दुसरा पॉईंट आहे पायाभूत सुविधा. एक पायाभूत सुविधा जी आधुनिक भारतासाठी ओळख बनेल तिची निर्मिती करणे. तिसरं उद्दिष्ट जे आहे ते प्रणाली. तंत्रज्ञानाद्वारे चालणारी एक प्रणाली जी 21व्या शतकातील स्वप्न पूर्ण करू शकते अशी प्रणाली निर्माण करणे, जी मागील शतकात उपलब्ध नव्हती. चौथा पॉईंट आहे लोकसंख्या. भारताची लोकसंख्या ही जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची ताकद आहे. भारताला स्वावलंबी बनण्यासाठी या ऊर्जा स्रोताचा उपयोग केला जावा. आणि पाचवा पॉईंट आहे मागणी. आपल्या अर्थव्यवस्थेतील मागणी आणि पुरवठा साखळी चक्र ही शक्ती वाढवावी, म्हणजे पूर्ण क्षमतेने याचा उपयोग केला जावा. जसे की मागणी वाढली म्हणजे पुरवठासुद्धा वाढतो. या तत्त्वाचा इथं उपयोग करण्यात आला आहे. आता पुढची योजना आहे मेक इन इंडिया योजना. मेक इन इंडिया योजनेचे बेसिक बघूया. पंतप्रधानांनी सप्टेंबर 2014 रोजी या योजनेची सुरुवात केली. भारतात बनवलेली उत्पादने विकसित करणे आणि उत्पादन करणे, भारतातच त्याचे असेंबल करणे, उत्पादन क्षेत्राला समर्पित असलेले गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे असे पंतप्रधानांनी घोषित केले होते. आता मेक इन इंडिया योजनेची उद्दिष्टे बघूया. पहिलं उद्दिष्ट आहे उत्पादन क्षेत्राचा विकास दर दरवर्षी 12 ते 14% असला पाहिजे. 2022 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेत 100 दशलक्ष अतिरिक्त रोजगार उत्पादन केले जावे, म्हणजेच 10 कोटी रोजगार या योजनेअंतर्गत उपलब्ध केले जातील. तिसरा पॉईंट आहे उत्पादन क्षेत्राचे GDP मधील योगदान 2022 पर्यंत 25% करण्यात यावे. हे लक्ष्य 2025 पर्यंत वाढवण्यात आलेले आहे. तर आजच्या लेक्चरची थोडक्यात रिव्हिजन करूया. आत्मनिर्भर भारत योजना बघितली, जी पंतप्रधानांनी 12 मे 2020 रोजी 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करून सुरू केली होती, जे भारताचा अंदाजित 10% GDPच्या एवढी आहे. हे पॅकेज कुटीर उद्योग, MSME, मजूर, मध्यमवर्ग, उद्योग यासह विविध उद्योग विभागांसाठी समर्पित करण्यात आले होते. आत्मनिर्भर भारत योजनेचे 5 स्तंभ आपण बघितले. पहिलं आहे अर्थव्यवस्था, दुसरं आहे पायाभूत सुविधा, तिसरं आहे प्रणाली, चौथा आहे लोकसंख्या, पाचवा आहे मागणी. पुढची योजना बघितली मेक इन इंडिया, जी पंतप्रधानांनी सप्टेंबर 2014 रोजी जाहीर केली होती. त्यात त्यांनी भारतातच उत्पादन विकसित करणे, उत्पादन करणे आणि असेंबल करणे, तसेच उत्पादन क्षेत्रात समर्पित गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे इत्यादी घटकांचा उल्लेख केला होता. मेक इन इंडिया योजनेची उद्दिष्टे होती दरवर्षी 12 ते 14% उत्पादन क्षेत्राचा विकास दर असला पाहिजे. 2022 पर्यंत 100 दशलक्ष अतिरिक्त रोजगार उपलब्ध केले जावे.
असं तिसरं उद्दिष्ट होतं. उत्पादन क्षेत्राचा GDP मधील योगदान 25% करण्यात यावं. मित्रांनो, तुम्हाला आजचे लेक्चर आवडले असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो. जय शिवराय.